नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर मस्त अशी गावरान पद्धतीची आणि तेही हिरव्या वाटणापासून चिकन करी हॉटेलपेक्षाही भारी चवीची खूप सोपी पद्धत आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त अशी गरमागरम चिकन करी बनवलेली आहे आणि चव तर जबरदस्त लागते। हॉटेलपेक्षा भारी चवीची चिकन करी आपण बनवायला सुरुवात करूया। पण तुमची सुद्धा चिकन करी अशी छान आणि चवीला सुद्धा भारी लागावी म्हणून तुम्हाला काय करायचे, व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। अजिबात कुठेही स्किप करू नका। तुम्ही जर स्किप करून बघितला तर मग तुमची चिकन करी छान ही हिरवगार वाटणापासून कशी केली ते तुम्हाला कळणार नाही। तर तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। चला तर मग मस्त अशी चिकन करी बनवायला सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त अशी हॉटेलपेक्षा भारी चवीची लागणारी हिरव्या वाटणापासून चिकन करी बनवायला सुरुवात करूया। चिकन करी बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथं आपण बघून घेऊया। तर इथं मी पावशेर चिकन घेतलं आहे। हे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि यातील सगळं पाणी निथळून घेतलं आहे। मोठ्या आकारामध्ये कांदा उभा चिरून घेतला आहे। एक मध्यम आकाराचा टोमॅटो, खोबऱ्याचे काप आहे काही, 7-8 लसणाच्या पाकळ्या आहे आणि अर्धा इंच इतकं आलं, जे 10 ते 12 पालकाचे पाने घेतले। सर्वप्रथम पालक हा स्वच्छ धुवून घेतला आणि मग नंतर त्याला कापून घेतला आहे। तर इथं 1 वाटी कोथिंबीर घेतली आहे। आपण हिरवं वाटण करत आहे त्यासाठी हिरव्या मिरच्या लागणार आहे। तर इथं 7 ते 8 हिरव्या मिरच्या आहे, 1 चमचा चिकन करी मसाला, अर्धा चमचा हळद आहे, चवीनुसार मीठ आहे। तर आपलं हे वाटणाचं साहित्य आहे। आता सगळ्यात अगोदर आपल्याला चिकन शिजवण्यासाठी घ्यायचं आहे। आता सगळ्यात आधी इथं मी गॅसवर पातेलं ठेवलं आहे। यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। तर यामध्ये मी फोडणीसाठी कांदा घातलेला नाही आहे, कारण वाटणामध्ये खूप सारा कांदा आपण घेतला आहे। तर यावर लगेच मीठ घालून घ्यायचं चवीनुसार, कारण काय आहे याने आपला टोमॅटो पटकन असा मऊ पडेल। लगेच तेल घालायचं नाही, आधी याला छान मऊ करून घ्यायचा। मीठ टाकल्यावर याला पाणी सुटते। गॅस एकदम मंद आचेवर करून घ्यायचा। 2-3 मिनटं हा असंच ठेवायचा, याला अजिबात पलटी करायचं नाही। आणि तुम्ही बघू शकता टोमॅटोला असं पाणी सुटत आहे बघा। इथं हलकासा टोमॅटो असा मऊ पडला आहे। तर यामध्ये आता आपल्याला तेल घालून घ्यायचं। तर इथं मी 1 चमचा तेल यामध्ये घालत आहे, कारण हे चिकन आहे ते आपण सेपरेट शिजून घेऊया। आता तेलामध्ये आणखी छान टोमॅटो शिजून घ्यायचा। आता इथे व्यवस्थित टोमॅटो शिजून घेतला मी। तर यामध्ये थोडीशी हळद घालून घेऊया। आता हे छान मिक्स करून घेऊया। आता लगेच यामध्ये पालक घालून घ्यायची आहे, छान फ्रेश पालक आहे। कारण चिकन असं सेपरेट शिजवलं की तुमच्या जर घरात लहान मुले असतील त्यांना हे चिकनचा स्टॉक जे असतो त्यामधील ते खूप असं पौष्टिक असते लहान मुलांसाठी, म्हणून मी असं सेपरेट शिजवून घेते। कारण पालक आणि चिकनचा जो अर्क आहे तो खूप असा पौष्टिक असतो, म्हणून लहान मुलांना आवर्जून त्यातला स्टॉक तुम्ही प्यायला देऊ शकता। भाजी करण्याच्या अगोदर तुम्ही एखादा छोट्याशा वाटीमध्ये काढून त्यांना तो प्यायला देऊ शकता, खूप असा पौष्टिक आहे। म्हणून मी असं हे सेपरेट शिजून घेते। तर आता याला मिक्स करून घ्यायचं। आता यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे, मध्यमपेक्षा थोडा कमी करायचा आहे गॅस। यामध्ये मी अजिबात पाणी टाकलं नाही। 5-10 मिनटं हे असंच वाफून घ्यायचं छान आणि मग नंतर पाणी टाकायचं। इथं मी गॅसवर तवा ठेवला आहे। तर यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। आता कांदा हा छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे। तर यावर मी थोडं तेल टाकून घेते, अगदी थोडं तेल टाकून घ्यायचं आणि कांदा व्यवस्थित हा सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आणि आता इथं कांद्याला हलकासा सोनेरी रंग आला आहे। तर यामध्ये आपल्याला लसूण आणि आलं घालून घ्यायचं आहे, हे सुद्धा यामध्येच भाजून घ्यायचं। इथं आता 2 ते 3 मिनटासाठी हे भाजून घ्यायचं आहे।
आता इथे मी हे सगळं मिश्रण व्यवस्थित भाजून घेतलं आहे. लगेच याला प्लेटमध्ये काढून घेऊया. आता तव्यावरती मी हिरव्या मिरच्या भाजून घेते आणि यामध्ये थोडं तेल घालून घ्यायचं. 2 मिनटासाठीच याला छान परतून घ्यायचं आहे. आता इथं 2 मिनटासाठी हे मिरच्या छान मी इथं भाजून घेतली आहे. यालासुद्धा काढून घेते. आता याच तव्यावरती खोबऱ्याचे काप आहे बारीक केलेले, हे सुद्धा भाजून घ्यायचे आहे. आता इथे खोबऱ्याचे कापसुद्धा व्यवस्थित भाजून झाले आहे, हे सुद्धा काढून घेते. आता हे संपूर्णपणे मी थंड होऊ देते आणि नंतर मग याचं वाटण करून घ्यायचं आहे. यामध्ये कोथिंबीर घालून आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे. आता इथे 10 मिनटं झाली आहे. झाकण उघडून बघूया. ऑलमोस्ट यातील सगळं पाणी आटलं आहे, कारण आपण यामध्ये अजिबात पाणी घातलं नाही. पालक आपण यामध्ये टाकला आहे. पालकामध्ये खूप साऱ्या प्रमाणात पाण्याचा अंश असतो आणि यामध्ये पाणी अजिबात घातलं नाही. यालाच पाणी सुटलं आणि हे पाणी संपूर्ण मी इथं आटून घेतलं आहे. तर 10 मिनटासाठी गॅस एकदम कमी करून यामध्ये हे छान शिजून घेतलं. आता आपल्याला इथं पाणी लागेल, तर इथं 1 ग्लास पाणी घालून घेते. तर यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेतलं, मिक्स करून घेऊया आणि आता फक्त याला 7 ते 8 मिनटं शिजून घेऊया. आता इथे 7 ते 8 मिनटं झाली आहे. मी गॅस बंद केला. झाकण उघडून बघूया आणि तुम्ही बघू शकता मस्त यातील सगळं पाणी आटलं आहे बघा आणि चिकनसुद्धा व्यवस्थित शिजलं आहे. तर इथं मी हे सेपरेट शिजवलं, कारण असं आहे की यातील सूप हे अत्यंत शरीरासाठी आवश्यक आहे. तुमच्या जर घरात लहान मुले असतील तर त्यांना हा चिकन पालकमधील सूप आवश्यक प्यायला द्या. खूप असं पौष्टिक आहे. तर आता आपल्याला करी करायला घ्यायची आहे. तर इथं मी एका बाउलमध्ये हे चिकन काढून घेते आणि याच पातेल्यात भाजी करणार आहे. आता इथे त्याच पातेल्यामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेते आणि इथे माझ्याकडे 2 तमालपत्र आहे, हे घालून घेते. तुम्हाला नसेल घालायचे नका घालू, काही हरकत नाही. आणि बघा इथं वाटणसुद्धा तयार आहे. छान हिरवंगार वाटण झालं आहे. कमीत कमी पाण्याचा वापर करून छान याची बारीक पेस्ट करून घेतली. आता हे वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी छान हिरवंगार वाटण घालून घेतलं आहे. तर यामध्ये चिकन करी मसाला, थोडीशी हळद आहे आणि चवीनुसार मीठ हे यामध्ये घालून घ्यायचं. तर हे आपण मस्त हिरव्या वाटणापासून चिकन करी गावरान पद्धतीने करत आहे. तर याची चव हॉटेलपेक्षाही भारी येते. तर हा मसाला 3 ते 4 मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आता इथे तेलामध्ये हा मसाला मी परतून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त याला तेलसुद्धा सुटलं आहे. आता इथं मिक्सरचं भांडं धुवून पाणी घालते आणि आणखी 2-3 मिनटासाठी हा मसाला परत एकदा शिजून घेते. आणि इथं 2 ते 3 मिनटासाठी हा मसाला मस्त खळखळून शिजून घेतला. आता यामध्ये चिकन घालून घ्यायचं आहे. पाण्यासकट हे चिकन आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं. आता यामध्ये मी थोडं पाणी घालून घेते. अर्धा ग्लास एवढं पाणी घालून घेतलं आहे. तर पाण्याचा अंदाज तुम्ही कमी जास्त करून घालू शकता. तुम्हाला करी ही सरसरीत हवी आणि कितपत दाटसर हवी त्यानुसार. तर मी इथं अर्धा ग्लास पाणी घातलं. आता यावर झाकण ठेवते आणि फक्त 3-4 मिनटासाठी शिजून घेऊया. आता इथे 3-4 मिनटं झाली आहे आणि बघा मस्त असा सुगंध घरभर दरवळला आहे आणि तवंगही सुद्धा भारी आला आहे. तर गॅस करायचा बंद आणि छान चिकन करी आपली बनून तयार आहे. आणि तुम्ही याचा तवंगसुद्धा बघू शकता, काय भारी दिसत आहे. मस्त अशी हॉटेलपेक्षाही भारी चवीची चिकन करी, ते सुद्धा गावरान पद्धतीने बनवलेली आहे आणि चव तर याची अफलातून लागते. तर इथं मस्त गरमागरम चिकन करी बनून तयार आहे. तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.
तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.